यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तां वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्वत नारकं छायातपस्थयोर्भेद प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव। स्वर्ग सुखाची सर्वांना इच्छा आहे, तर ते स्वर्ग सुख म्हणजे वास्तविक सुख नाही आहे। त्या सुखामध्ये सुद्धा दुःखच आहे, ते सुखाभासच आहे, ह्याचा निर्णय होत नाही, म्हणून त्याच्यासाठी धडपडतो। जे काय पुरुषार्थ करतो, जो काही धर्म करतो, त्याच्या फळामध्ये स्वर्गाची इच्छा करतो। म्हणून सांगतायत की स्वर्ग हे सुद्धा गती आगतींचंच कारण आहे। स्वर्गामध्ये जाणारा जीव मुक्त होत नाही, उलट स्वर्ग सुद्धा एक बंधन आहे। मनुष्यगतीत आलेला जीव लवकर मुक्त होईल, पण देवगतीत गेलेल्या जीवाला कमीत कमी 10,000 वर्ष आणि उत्कृष्ट 33 सागरपर्यंत कैद राहावं लागतं त्याच पर्यायात। आणि पुन्हा तिथून येऊन तर मोक्ष होतो का? तर तिथून मोक्षाचा रस्ता नाही। म्हणून सांगितलं तिथून पुन्हा मनुष्यात यावं लागणार, पुन्हा पहिल्यापासून साधना करावी लागणार, आणि मग जर तद्भव मोक्षगामी असेल तर मोक्षाची प्राप्ती होणार। म्हणून स्वर्ग सुखाची कामना करणं व्यर्थ आहे, कारण स्वर्ग हे अतींद्रिय सुख देणारं नाही आहे, किंवा स्वर्गात गेलेला जीव नियमाने आत्मसुख भोगेल असं नाही। कारण तिथल्या भोगात रमला तर, इंद्रिय सुखात रमला तर जीवाला स्वतःच्या आत्म्याचं स्मरण राहत नाही, त्यामुळं तो आत्म्याकडे यायचे चान्सेस अजून कमी झाले। म्हणून काल परवा बघितलो आपण, जितकं इंद्रिय सुख जास्त तितकं साधना कमी होते, तितकं स्वभावाचं स्मरण नष्ट होतं। म्हणून त्यांनी घेतलं एके ठिकाणी काय, जिथं विपत्ती आहे, जिथं प्रतिकूलता आहे, तिथं जीव धर्माकडे जास्त वळतो। शरीरामध्ये रोग झाला, पडलो, हाड तुटलं, काय झालं, धर्म आठवतो तेव्हा। म्हणजे मग प्रतिक्रमण किंवा काय, माझ्या या दुःखातून कसं बाहेर पडता येईल ह्याचा उपाय, मग त्याच्यासाठी सगळा पुरुषार्थ करतो हा जीव। मग सांगतायत म्हणून की जिथं विपत्ती आहे तिथूनच मोक्ष आहे, जिथं फक्त सुखच सुख आहे तिथून मोक्षाचा रस्ता नाही। जसं की भोगभूमी म्हणा किंवा स्वर्ग म्हणा, किंवा जिथं फक्त दुःखच दुःख आहे अशा ठिकाणाहून सुद्धा मोक्ष नाही, जसं की तिर्यंच गती आणि नरक गती। म्हणून सांगितलं की असा भाव आपल्याला मिळालाय आज की इथून आपण पुरुषार्थ करून आपल्या कर्मांचा नाश करू शकतो। म्हणून मोक्षाचा पुरुषार्थ करा, तर म्हणजे आपल्याला भगवान इथं मोक्ष द्यायला बसले आणि आपण मागतोय स्वर्ग मिळेल का? तर म्हणून सांगितलं स्वर्गाची इच्छा करणं व्यर्थ आहे। कसं आहे ते सुख स्वर्गातलं? 4 विशेषण। इंद्रिय सुख इंद्रियजनित आहे, बाधारहित आहे, किंवा काय म्हणलं, अनातंक पीडारहित आहे। ते सुख पीडारहित आहे, तिथं कुठलीही पीडा नाही स्वर्गामध्ये।
पण अन्य सगळ्या गतींमध्ये ॲक्च्युली तिथं पण पीडा आहे, पण आता ते एक विशेषण म्हणून त्यांनी सांगितलं. तर इथं सांगतायत की प्रत्येक गतीमध्ये आपल्याला पीडेचा अनुभव केल्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही. जसं काल परवा सांगितले, भोजन करतो तर क्षुधेची पीडा आहे, झोप घेतोय त्याच्यात आनंद मानतोय तर त्याच्यामध्ये मागं शारीरिक कष्ट आहे, म्हणून त्या कष्टाला नष्ट करण्यासाठी झोपतोय. जे पण असेल कुठलंही इंद्रिय सुख भोगताना इच्छा जी झाली उत्पन्न तेच मोठं दुःख आहे, आणि त्या इच्छेचा नाश करण्यासाठी आपण त्या इंद्रिय सुखांना भोगतो. म्हणून सांगितलं की कसं आहे इंद्रिय सुख, तर पीडासहित आहे हे घेतलं. अनातंक काय विशेषणं दिली. जे स्वर्ग सुख असतं ते पहिलं सांगितलं इंद्रियजनित असतं. दुसरं सांगितलं म्हणजे त्या गतीत जन्मलेला, जसं आपण घेतलं होतं ना नरक गतीतल्या जीवाला 5 प्रकारचं दुःख असतं. कुठलं कुठलं सांगितलं होतं मागे एकदा सांगा. कुठल्या प्रकारच्या वेदना असतात 5? माहिती आहे? नारकी नाही आहे म्हणा आम्ही. नारकी जीवांना कुठलं कुठलं दुःख असतं बोला. पूनम बोल. सांग ते. सांग. मानसिक शारीरिक परत ते देवांच्या द्वारे, असुर देवांच्या द्वारे. बरोबर. परत ते काय लिंतो काय काय विंचू नाही सांगतो. विंचू नसते शारीरिक नरकात. बरोबर आहे. कुठले कुठले 5 हो कोणाला माहिती आहेत? पहिलं सांगितलं मानसिक दुःख, दुसरं सांगितलं शारीरिक दुःख, तिसरं सांगितलं असुरकृत दुःख, चौथं सांगितलं अन्य नारकीकृत दुःख. पहिलं शारीरिक, मानसिक, असुरकृत, अन्य नारकीकृत, आणि 5वं सांगितलं क्षेत्रजनित. ज्या कुठल्या क्षेत्रात जन्मला ना तो नारकी, तर ते क्षेत्रच नियमाने दुःखाला कारण असतं. म्हणजे तुम्ही त्या जमिनीचा स्पर्शच सांगितलं ना, जन्मल्या क्षणीच तिथं वेदनांचा दुःखाचा अनुभव करतो तो जीव. म्हणून सांगितलं क्षेत्रजनित दुःख. मागे एकदा सांगितलं होतं तिथं जन्मणारा प्रत्येक जीव परस्पराचा वैरी असतो आणि काय म्हणायचं ते दुःखाचा सतत अनुभव करतो. म्हणून त्या क्षेत्राचीच ती विशेषता आहे. कितीही पूर्वजन्मीचा प्रेमी असेल, स्नेही असेल, समोर आला की नियमाने वैरी भासतो आणि त्याच्याबरोबर हा जीव युद्ध करतो, लढतो, दुःखी होतो, मारतो. असुर कुमार जातीचे देव येऊन जे तुम्हाला भिडवतात, तर त्याच्या निमित्तात झालेलं दुःख. तर असं नारकी जीवांना सुद्धा आतंक आहे, पीडा आहे. तर मला म्हणायचं होतं की जे देवगतीतलं सुख आहे ते अनातंक विशेषण दिलं. म्हणजे तिथं पीडा नाही, आतंक नाही, बाधा नाही कुठलीही. पहिलं सांगितलं देवगतीच्या सुखाचं लक्षण इंद्रियजनित आहे, परत अनातंक स्वरूप आहे. तिसरं सांगितलं दीर्घकाल उपलालितम, दीर्घकाळापर्यंत ते भोगू शकतो. आणि चौथं सांगितलं की देवगतीचं सुख हे देवांसारखंच असतं. देवांचं सुख हे देवांसारखंच असतं, अन्य कोणीही तसं सुख भोगत नाही. 4 गतीतल्या कुठल्याही जीवांना भोगता येतं असं ते सुख असतं. तर मला आज ह्याच्यावर काय सांगायचं होतं की तिर्यंच गतीचं दुःख कसं असतं. कसं असतं तिर्यंच गती दुःख असतं का हे सांगा पहिल्यांदा मला. कसं असतं दुःख ते? तर त्याच्या आधी आत्ता एकाने एक व्हिडिओ शेअर केला होता, त्याच्यामध्ये असं सांगितलं की देवाला तुम्ही काहीतरी आता अन्य धर्मियांमध्ये चढवतात, काय पुष्प चढवतात, नैवेद्य चढवतात वगैरे वगैरे. तर एका भक्ताने जाऊन देवाला विचारलं की तुला कसले पुष्प चढवू मी, म्हणजे कुठली फुलं चढवू, चाफ्याची, गुलाबाची, मोगऱ्याची, कुठली चढवू. तर देवाने त्याला उत्तर दिलं मला 8 पुष्प पाहिजेत. कसली 8?
आता नावं घेऊ नका वेगळी, त्यांनी सांगितलं ते सांगते. छान घेतलं ते श्लोक, एक सुभाषित आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी भाव सांगितलाय की देवाने सांगितलं अहिंसा प्रथमम पुष्पम. काय सांगितलं? पहिलं पुष्प अहिंसा आहे. तू कोणाची हिंसा करू नको, हे सगळ्यात पहिलं फूल मला चढव. म्हणजे तू कधीही इंटेन्शनली अनइंटेन्शनली व्हायलन्समध्ये अडकणार नाही. जसं आता लोक बकरी ईद करतात. कशासाठी करतात? ते धर्म म्हणून करत असतील किंवा काय त्यांच्या रुचीसाठी करत असतील, पण ते त्या जीवांची हिंसा आहे ना त्याच्यामध्ये. म्हणून सांगितलं की अहिंसा हे पहिलं पुष्प मला चढव. तू कुठल्याही जीवाची हिंसा करणार नाहीस. दुसरं अहिंसा प्रथमम पुष्पम पुष्पम इंद्रिय निग्रहम. इंद्रियांचा निग्रह हे दुसरं पुष्प. जो इंद्रियांच्या अधीन होतो, भोगाच्या अधीन होतो, त्याला विवेक राहत नाही. म्हणून सांगितलं इंद्रिय निग्रह म्हणजे इंद्रिय निरोध. इंद्रियांना जिंकणं हे दुसरं पुष्प. जो कोणी इंद्रिय विजयी असणार तर त्याला मोक्ष मार्ग सहज आहे, त्याला देव बनण्याची विधी सहज आहे. म्हणून इंद्रिय निग्रहम पुष्पम. दुसरं पुष्प इंद्रिय निग्रह. तिसरं पुष्प सर्वभूतदया पुष्पम क्षमा पुष्पम विशेषतः. ॲक्च्युली हे श्लोक कोणी म्हणलंय? सुधामूर्ती माहिती आहेत कोण? हां, चेअरमन का काय, चेअरमन ऑफ इन्फोसिस असं काहीतरी आहे ना. तर ती सुधामूर्तीच्या आजीने तिला शिकवलेलं हे श्लोक आहे बरं का. तिने म्हणलेलं ऐकलं मी त्यावेळेस. त्यांनी चांगलं घेतलं त्याच्यामध्ये जरा भाव, म्हणून सांगा वाटलं. अहिंसा प्रथमम पुष्पम पुष्पम इंद्रिय निग्रहम सर्वभूतदया पुष्पम क्षमा पुष्पम विशेषतः. क्षमा हे सर्वभूतदया म्हणजे सर्व प्राणीमात्रांवर दयाभाव, हे सांगितलं तिसरं पुष्प. त्याच्यामध्ये पण हेच गर्भित आलं की कोणाची हिंसा करणार नाही, कोणावर अत्याचार करणार नाही, कोणावर अतिभारारोपण करणार नाही, हे सगळं सर्वभूतदयामध्ये. क्षमा पुष्पम विशेषतः. ज्याच्याकडून पण काही दोष झाला असेल तर त्याच्याविषयी क्षमाभाव ठेवणार, हे चौथं पुष्प सांगितलं. ध्यान पुष्पम दान पुष्पम योग पुष्पम तथैवच. ध्यान पुष्प आहे ते चढव, दान पुष्प, योग पुष्प, तर हे 7 पुष्प सांगितले. आणि सत्यम अष्टविधम पुष्पम विष्णू प्रसीदम करेत. सत्य हे 8वं पुष्प आहे. म्हणजे या सगळ्यांना तू धारण कर हे सांगायचंय. चढव म्हणण्यामध्ये भाव हा असतो की तुमच्यात असेल तर तुम्ही देणार, समर्पण करणार भगवंतांच्या चरणी. मग माझ्यामध्ये अहिंसेचा भाव असेल तर भगवंतांसमोर तो व्यक्त होणार. जर मी हिंसेचे परिणाम घेऊन भगवंतांसमोर जाणार तर अहिंसा कशी प्रदान करणार? ध्यान पुष्पम दान पुष्पम योग पुष्पम तथैवच सत्यम अष्टविधम पुष्पम विष्णू प्रसीदम करेत. सत्य नावाचं हे 8वं पुष्प असं तू चढव, असं त्यामध्ये सांगायचं भाव होतं. तर कशासाठी सांगितलं मी हे? की आज प्राण्यांची हिंसा म्हणजे सहज झालंय लोकांना, किंवा त्याच्याविषयी काय म्हणायचं, जरा सुद्धा सॉफ्ट कॉर्नर नाही राहिला. किती निर्दयी झालाय जीव. स्वतःच्या या रसनेंद्रियाच्या अधीन झाल्यामुळं काय विवेकाने कृत्य करत नाही. आणि त्याच्यामुळं त्या तिर्यंचांना सुद्धा, म्हणजे पहिल्यांदा त्या तिर्यंचांमध्ये जन्मले हे सगळ्यात मोठं त्यांना दुःखाचं कारण आहे. आता नाही येत असते ती, बस तिर्यंच आहे ती. त्याला भय असतं स्वतःच. तर ते तिर्यंच जन्मले त्या गतीत, हेच त्यांचं सगळ्यात मोठं दुःखाचं कारण. आणि मग त्याच्या पुढे जाऊन त्यांना जे काय स्ट्रगल करावं लागतं लाईफ लॉंग पर्यंत, ते त्यांचं कर्म भोगतायत, ते दुःख वेगळंच. आणि परत परत मनुष्यकृत दुःख त्यांना. सांगा आता, तिर्यंच नारकीकृत बघितलो, नारकींना कुठलं दुःख आहे बघितलं, तिर्यंचांना कुठलं कुठलं दुःख आहे? तसं नव्हे, आता आपण जे बघितलं ना, असं कुठल्या कुठल्या टाईपचं दुःख असतं.
जसं नारकींचं बघितलं तसंच तिर्यंचांचं पण शारीरिक दुःख आहे, मानसिक दुःख आहे, अन्य तिर्यंच कृत दुःख आहे, मनुष्यकृत दुःख आहे. अजून काय हो? मग बाकीचं सगळं जे पण सांगितलं ते छडाला मध्ये त्याच्यानुसार समजून घ्या की वधबंधन काय वधबंधन अधिक दुःख घने कोटी जीव ते जातन बने. त्याच्या आधीच छेदन भेदन भूक पियास भार वहन हिम आतप त्रास. काय मी विसरले तुम्ही पण विसरलाय. समजून घ्या त्याच्यामध्ये जे काय सांगितलं ना. अं, राहू देत चालतंय समजलं की म्हणजे जे काय सांगितलं ते अजून त्या पण टाईपचं दुःख आहे हे सांगायचंय तिर्यंचांना. आणि ते सोडून आपण दुःख देतोय अजून ते कुठं जाऊन बिचारे बोलणार सांगणार फेडणार. तर त्यांनी एक छान का घेतलं ना आपण म्हटलं होतं एकदा हे काव्य. ते गेले नरकात. हम्म तर इथं त्यांनी ते काव्य घेतलं होतं तिर्यंच म्हणतायत असं बरं का. पेट भरने को दर दर पर जाकर खड़ा मैं जीऊं या मरूं किसको क्या था पड़ा. काय म्हणले? पेट भरने को दर दर पर जाकर खड़ा मैं जीऊं या मरू किसको क्या था पडा. कोण बघतंय हो बाहेर रस्त्यावर कोण जगतंय मरतंय. तुम्हाला तुमचं पोट भरलं का नाही हे तुम्ही बघताय. पण त्या तिर्यंच्यांना कधी रोटी मिळाली कधी पाणी मिळालं काय माहित असतं. माग सांगितले होते मी की आता जेव्हा टेम्परेचर हाय झालं होतं ना 20-21च्या दरम्यान मेच्या नाही आधी एप्रिलच्या. तर तेव्हा सगळीकडे हाय अलर्ट दिलं होतं 50च्या वर जाणार टेम्परेचर वगैरे आणि सगळे असे पशु पक्षी सुद्धा दिसेनासे झाले होते इतक्या उन्हाच्या निमित्तात. पण त्यांना पाणी बिणी कुठून मिळणार हो. म्हणून सांगितलं सगळ्यांना त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट केली होती की ऍटलिस्ट पाणी तरी बाहेर ठेवा. मग असं वाटलं तिथं पाणी ठेवलं होतं एके ठिकाणी आमच्या तिथं तर ते पशु त्यांना ते पाणी कुठून मिळेल तिथून प्यायला पक्षी ते. तर ते सगळं आपलं अंग डुबवत आहेत कारण उष्णता कुठून थंड करणार स्वतःला. आणि मग ते अंग बुडवतायत वाकडं तिकडं उड्या मारतायत त्याच्यामध्ये आणि पाणी पितायत. ते एवढंसं पाणी असलं तरी सुद्धा ते चोखच वाकडी करून करून पित होते. म्हणजे किती दुःख त्यांना हे. तुम्हाला ग्लास मध्ये आणून चांगलं प्यायला मिळतंय तर सुख वाटतंय. त्यांना कसं सुख. अशा अनेक प्रकारचं दुःख सांगायला लागले. पेट भरने को दर दर पर जाकर खड़ा मैं जीऊं या मरूं किसको क्या था पड़ा. बेजुबा मुझ पे लाखों थे जुल्म हुए खून के आंसू थे फिर भी सख्त हुए. काय म्हणले? बेजुबा मुझ पे लाखो थे जुल्म हुए. त्याला बोलण्याची वाचा नाहीये तिर्यंचांना. सगळ्यात मोठं दुःखाचं कारण ते. तुम्हाला वाटतं की आपलं दुःख कोणाला तरी सांगितलं तर कमी होतंय. किती जणांना सांगायचं? जे भेटेल ते सगळ्याला सांगायचं. किती कमी झालं ते सांगा जाऊ देत. तुम्ही सांगता ही गोष्ट तुमची झाली पण ते सांगून कमी किती झालं दुःख आपलं. हे सगळी मिथ्या मान्यता आहे आपली ही सांगितल्यावर दुःख कमी होतं. ते तर बेजुबा म्हणजे मागच्या भावात काहीतरी असे पाप केले जेणेकरून हा भाव मिळालाय जिथं तुम्हाला सगळं फक्त मुख सहन करावं लागणार आहे. जसं काय म्हणलं त्या तोंडाला बंद केलं कोणीतरी. तोंड काय म्हणायचं बंद पॅक केलं हातपाय बांधलेत आणि तुम्हाला मारतायत काय म्हणायचं लाठीनी मारतायत तर कोणाला सांगणार हो. विरोध करणार ओरडून सांगणार कसं काय करणार तुम्ही त्या कंडिशन मध्ये. अशीच कंडिशन आहे त्या तिर्यंचांची पण. मारणार तर कोणाला ओरडून सांगू शकत नाही. त्या मालकाला गैरसमज झाला तर मालकच मारतो कुठं जाणार. तर त्या तिर्यंचांचं भयंकर दुःख आहे. जर त्यांच्या लाईफ मध्ये आपण फक्त दृष्टी टाकली लाईफवर तरी पण आपल्याला समजेल. बेजुबा मुझ पे लाखों थे जुल्म हुए खून के आंसू थे फिर भी सख्त हुए.
जब थे तिर्यंच दुख गहराए, मेरे कर्मों की ही थी सजाए. जेव्हा मी तिर्यंच होतो तेव्हा असे अनंत दुःख मी सहन केलेत. ही सगळी माझ्याच कर्माची सजा होती. कोणी तिथं देणारं दुसरं नसतं. जसं मनुष्य गतीमध्ये सांगितलं तसंच तिर्यंच गतीमध्ये सुद्धा परकृत दुःख नाहीये. स्वतः जर त्यात दुःख मानणार तर अनंत दुःख भोगावं लागणार. हम्म. धन्य धन्य वो क्षण कब आए, जब भीतर में वैराग्य छाए. कधी असा क्षण येणार की मी वैराग्याला प्राप्त होणार. हे सगळं समजून तरी मला वैराग्य होतंय का? झालं का? मला आता पुन्हा तिर्यंच बनायचं नाही. असं काय पुरुषार्थ करता हो रोज? कशावरून तुम्ही पुढच्या भवात तिर्यंच होणार नाही? ऍश्युरिटी द्या बघू. तिर्यंच बनू नये म्हणून काय करताय? एकदा म्हणू, परत एकदा सगळं भावाचं ग्रहण करा. पेट भरने को दर दर पर जाकर खड़ा, मैं जीऊं या मरूं किसको क्या था पड़ा. बेजुबां मुझ पे लाखों थे जुल्म हुए, खून के आंसू थे फिर भी सख्त हुए. जब थे तिर्यंच दुख गहराए, मेरे कर्मों की ही थी सजाए. धन्य धन्य वो क्षण कब आए, जब भीतर में वैराग्य छाए. म्हणून सगळ्या गतींचं दुःख समजून आपल्याला विरक्ती व्हायला पाहिजे की पुन्हा मला या कुठल्या गती आगतींमध्ये पडायचं नाही. त्याच्यासाठी म्हणजे हे सगळं विपरीतता बघून एक सिंह म्हणला बरं का मनुष्याला. त्याच्या भाषेमध्ये 2 वाक्य म्हणले. एका सिंहाने मनुष्यांच्या प्रती असं उद्गार काढलेत. त्यांच्यामध्ये तुम्ही येता का बघा. इंसान की म्हणजे मनुष्याला हुशार म्हणतो आपण त्या तिर्यंचांपेक्षा, विवेकी म्हणतो, हिताचा निर्णय करणारा म्हणतो. पण काय म्हटला तो सिंह बघा. इंसान की समझ सिर्फ इतनी है कि उसे जानवर कहो तो नाराज हो जाता है. बरोबर आहे काय हो? हाँ, इंसान को अगर जानवर कहो तो नाराज हो जाता है और शेर कहो तो खुश हो जाता है. कोण कोण खुश झालं हो? म्हणजे किती शाळा आहे सगळा इंसान आता. मग शेर जानवर आहे का मनुष्य आहे? मग ते आणि इवन तुम्ही त्या बाळाला वगैरे पण उपमा देणार तर कशाची देता हो? कमलाक्षी काय नाही कसलं म्हणते मुरुगाक्षी, नाहीतर काय चाफेकळीसारखं नाक, आणि काय म्हणतो डोळे असे, चाल अशी गजगामिनी, शूर असा सिंहासारखा. सगळी उपमा तर तुम्ही तिर्यंचांच्या देताय. मग तुम्ही चांगलेत का? तिर्यंच चांगलेत? तर माणसाला असा विवेक नाही. त्याच तिर्यंचांना तो त्रास देतोय आणि त्याच तिर्यंचांच्या उपमेने स्वतःला महान समजतोय. तर त्यासाठी एक म्हणजे त्या तिर्यंचांचं दुःख सांगण्यासाठी एक त्यांनी दृष्टांत दिला होता. एक बेघर मनुष्य होता. त्याला घर नव्हतं आणि काय म्हणायचं असं ते कचरा गोळा करून जगणारे वगैरे असतात ना तशा टाईपमध्ये तो रस्त्यावर कुठं ना कुठं बसायचा आणि फिरायचा असं. आणि एक दिवस त्याला कळालं की आपलं लाईफ संपत आलंय. त्याच्याकडे एक कुत्रा होता. तो त्या कुत्र्याला गळ्यात दोरी बांधून बरोबर घेऊन फिरायचा. त्याच्या अंगावर वगैरे त्याचं सगळं बोरिया बांधत असेल आणि बहुतेक नेत असेल त्याला इकडं तिकडं नेताना. आणि एक दिवस त्याला असं फील झालं की आता आपलं लाईफ संपत आलंय. तर त्यांनी काय केलं, आपलं सगळं सामान घेऊन तो एका नदी किनारी गेला. सगळं सामान तिथं ठेवलं. आता त्या कुत्र्याच्या गळ्यातलं दोरी होती ती काढली. त्या कुत्र्याला वाटलं हा आता आपल्याला मुक्त करतोय, किती चांगला आहे असा विचार आला. तर त्याच क्षणी त्यांनी काय केलं, त्याच्या गळ्यात साखळी बांधली आणि ती साखळी स्वतःच्या बेल्टला बांधली आणि तो झोपला तिथंच मेला.
आता काय करायचो, अशा ठिकाणी गेला होता जिथं निर्जन स्थान होतं, नदीच्या किनारी कोणीच नव्हतं. मग आता हे त्याला काय माहीत नाही आहे, तुरियांचं काय करणार, समजतंय सगळं पण काहीच करू शकत नाही. त्याची साखळी जरा दूरपर्यंत जात होती, तो त्याला तहान लागली, समोर नदी वाहत होती, तो आपली ती साखळी धरत पळाला पुढं, पण नदीपासून 4 हात लांबच. त्यामुळं त्याला एक थेंब पण पाणी प्यायला मिळेना. आता तो सगळ्या रीतीने प्रयत्न करून बघतोय, पण काय केलं तरी सुद्धा त्या माणसाच्या अंगाखाली ते गुंडाळलेलं आणि त्याला बांधलेली ती साखळी असल्यामुळे त्याला जाता येईना. दोर असतं तर पळून कट करून कुठून तरी पळता आलं असतं त्याला, पण ती साखळी असल्यामुळे त्याला बाहेर पडता येईना. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेले. आता त्याला न अन्न न पाणी. असं वाटलं की त्या माणसानी स्वतःबरोबर याला पण मरायसाठी सोडलं होतं, बांधलं होतं, सोडलं कसं म्हणायचं. आणि तो जाऊन त्या नदीच्या जवळ किती थोडं अंतर राहिलं होतं, पण पाणी यायला पाहिजे ना तिथं, त्याला पाणी कसं मिळणार. एवढ्या जवळ जाऊन तो तिथं निश्चित पडला, आता मरणार आहे अशा कंडिशनमध्ये होता. आणि त्याला आपले लहानपणीचे दिवस आठवले त्या कुत्र्याला, असं सांगितलं बरं का. तर तो कुत्रा जिथं जन्मला, तर ते जन्मल्यानंतर 1-2-4 दिवसाचा असेल, तर त्या आईला ॲनिमल कंट्रोलवाल्यांनी घेऊन गेलं. त्याच्या डोळ्यासमोर ॲनिमल कंट्रोल काय म्हणतात त्याला, ब्युरोवाले असतात ना, त्यांनी पकडून नेलं. तर हे एकटंच राहिलं. आता त्याला खायला प्यायला काहीच नव्हतं. ते शोधत एका मांजरीकडे गेलं, जी मांजर रान मांजर होती, तर तिच्या दुधावर हे जगलं. आणि मग ते त्याचा आकार मोठा होत गेल्यावर त्याला तिथं राहणं शक्य नव्हतं, म्हटल्यावर ते तिथून बाहेर पडलं. आणि त्याला एक लुगास नावाचा मुलगा दिसला बाहेर, तर त्याचं नाव लुगास होतं. तर त्याला प्राण्यांबद्दल प्रेम होतं, आणि ते छोटं पिल्लू म्हटल्यावर अजून पपींना आकर्षित होतात लोक. तर ते त्याच्या अंगावर जाऊन खेळायला लागलं, म्हटल्यावर त्याला आवडलं, ते त्याला घेऊन गेला घरी. त्याचं लक कसं बदलत गेलं बघा की त्या कुत्र्याचं. पहिलं आईजवळ होतं तर खुश होतं, आई गेली तर पुन्हा वियोगाचं दुःख, पुन्हा सगळं पालनपोषण झालं सुख, पुन्हा बाहेर पडावं लागलं दुःख, पुन्हा आता त्या मुलाकडं गेला तर तो घरी जाऊन खूप चांगलं त्याचं पालनपोषण करू लागला. आता त्याला सगळं घर मिळालं, चांगली लोक मिळाली, मालक मिळाले, आता त्याची सगळी चांगली सेवा करू पालनपोषण त्याचं चांगलं करू लागले. आणि त्याची आई त्याला, आता मोठा झाला तो कुत्रा, त्याची आई त्याला आपल्याबरोबर फिरायला नेत असे. तर ती जात होती एका नर्सिंग होममध्ये, आणि ते होतं युद्धात जे काही जखमी झालेले सैनिक असतात ना, तर त्यांचं तिथं इलाज करण्याचं ते हॉस्पिटल होतं. मग तिथे ती घेऊन जायची, तर तिथल्या सगळ्या सैनिकांना सुद्धा तो प्रिय झाला, तो कुत्रा. त्यामुळे ते सगळे त्याच्याबरोबर खेळायचे वगैरे, त्याला काही ना काही खायला द्यायचे. असेच दिवस चांगले जात असताना एक दिवस रात्री पुन्हा ते ॲनिमल कंट्रोल ब्युरोवाले आले, आणि त्यांनी सांगितलं की ॲक्टनुसार पेट्सना बंदी आली आहे, पेट्स तुम्हाला नाही ठेवायचे, जरी ठेवला तरी पण रस्त्यावर जर आले तर आम्ही पकडून नेणार. आणि असं म्हटल्यावर आता त्यांनी त्याला बंदी केली, त्याला घरात एका रूममध्ये ठेवू लागले, किंवा घराच्या बाहेर पडायचं नाही हे त्याला सांगितलं. पण तसं करत एखाद्या दिवशी तो बाहेर जायचा, तर त्या लुगासनी त्याला काय केलं होतं, ट्रेन केलं होतं की जरी तू कधी बाहेर आलास तर आपण एक गेम खेळू. आणि तो त्याला म्हणायचा गो होम, एवढे 2 शब्द म्हणायचा की हा कुठंही असू देत पळत घरात जायचा, कितीही लांब असू दे, तो सुंगून वास घेत वगैरे घरामध्ये पळायचा प्रत्येक वेळी. आता हे करून करून त्याला सवय झाली होती, त्यामुळं त्याला लुगासला टेन्शन नव्हतं की आता जरी ते आले तरी पण ह्याला जर मी ऑर्डर दिली तर तो घरी जाणार. आणि त्या ट्रेन झाला तो ॲक्च्युली. पण झालं काय, एक दिवस तो घरात खोलीमध्ये बसला होता, आणि त्या खिडकीमध्ये एक स्क्विरल आली, जी की त्या काचेवर मारत होती, उड्या मारत होती असं वगैरे. ते बघून याला राग आला त्या कुत्र्याला, आणि त्या स्क्विरलला पळवण्यासाठी म्हणून त्यांनी झेप घेतली, तर त्या खिडकीचा दरवाजा तोडून बाहेर आला. त्या दरवाजासकट त्या गिलहरीच्या मागं पळायला लागला. ती तर गेली पळून. मग ह्याला पकडलं लुगासने, म्हणले तू का आलास रस्त्यावर, असं म्हणून त्याला आता जस्ट ऑर्डर देणार गो होम, तेवढ्यात ते ॲनिमल कंट्रोल ब्युरोवाले आले समोर, आणि त्यांनी टार्गेट केलं त्याला. आणि असं त्यांनी केलं म्हटल्यावर सुद्धा ह्याने ऑर्डर दिली की गो होम, पण तो पळेच ना.
का? आजपर्यंत तर चांगलं पळाला होता, आज पळेच ना. तर त्यांनी सांगितलं त्या माणसाकडं बघून त्या कुत्र्याला भय वाटलं की हा आपल्या मालकाला काहीतरी करेल, तो पळेच ना. मला सांगायचं त्या तिर्यंचनची फिलिंग्स बघा की मालकाच्या प्रती इतकं समर्पण असतं त्यांचं की त्याला काही होऊ नये. तर तो जाईना म्हटल्यावर आता हा हतबल झाला, कारण त्यांनी ऑलरेडी वॉर्निंग दिली होती. आणि ते जवळ आले आणि त्यांनी गळ्यात त्याच्या साखळी घालून त्याला ह्याच्या डोळ्यासमोर काय केलं, गाडीत घालून घेऊन गेले. मला सांगायचं होतं कोणाची चूक, कोणाची चूक हो सगळ्यामध्ये? म्हणजे कुठल्या गतीत गेल्यावर कुठल्या उदयांना आपल्याला भोगावं लागतं. काय सांगितलं होतं त्यांनी दुसरी लाईन आता, मैं जीऊं या मरू किसको क्या था पडा. कोणाला काय माहिती होतं कसं जन्मला, कुठं वाढला, काय त्याला खायला प्यायला मिळणार होतं. कोणाला चिंता नाही, काळजी नाही, मरेल जगेल त्याची पण कोणाला शाश्वती नव्हती. पण त्यातनं पण असं सुखदुःखाचे क्षण त्याला मिळाले आणि शेवटी पुन्हा त्या कुठून तरी त्या ब्युरोमधनं बाहेर पडला असेल आणि या बेघर माणसाच्या तावडीत सापडला होता. म्हणजे काय म्हणायचं, असं अनेक प्रकारचं दुःख त्या तिर्यंच्यांना सोसावं लागतं, भोगावं लागतं. आणि तर तिथं कसं म्हणणार आपण की सुख आहे. 4 गतीमध्ये एक गती फक्त सांगितली तुम्हाला सुखाचं कारण म्हणून, देवगती फक्त सामग्री तशी मिळती म्हणून. तर त्यांनी म्हणून त्यात काय सांगितलं की त्या बेघर माणसाकडं राहून सुद्धा तो त्याची सेवा करत होता. ॲक्च्युली त्याच्याबरोबर राहत होता तर त्याला युजफुल होता. पण तरी त्याचे भाव का झाले असे? तर त्यांनी ते एक वाक्य म्हणलं बरं का त्या कुत्र्याने, जानवर मार खाकर भी वफादार होते हैं. काय म्हणा, मार खाकर भी वफादार होते हैं. दुसरी लाईन तुम्ही सांगताय का? तुमची आहे. और इंसान प्यार पाकर भी गद्दार होते हैं. त्याच्याकडून किती प्रेम मिळालं त्या किंवा त्याच्याकडनं सेवा मिळाली त्या बेघर माणसाला तरी सुद्धा त्याला त्याची कीव नाही आली. जानवर मार खाकर भी वफादार होते है. तुमचं त्या सोटनकी मार लावतात ना त्या पशूंना, काय म्हणायचं, गाईंना बैलांना, जे की त्या बैलगाडीला ओढतात, इतकं ओझं अंगावर लादतात आणि तरी वरनं परत मार मारतात. मग एवढं करून तो तुमची सेवाच करतोय. परत ते सगळं जे हाकायचं ओढायचं काम करतोय ते तुमच्या फायद्याचं असतं. मार खाकर भी वो वफादार होता है और इंसान प्यार पाकर भी गद्दार होते है. तर याच्यासाठी पण एक परवा स्टोरी आली होती की बघितलं असेल सगळ्यांनी, न्यूज टाकली होती कोणीतरी, काय एलिफंट विस्परर म्हणून त्याचं ओळख होती. कोण आहे माहिती आहे? त्याचं नाव होतं लॉरेन्स अँथनी. तर तो जोहान्सबर्गमध्ये त्याचा मृत्यू झाला होता. हा जो मनुष्य आहे ना त्याचा मृत्यू झाला होता. आणि घटना अशी समोर आली की जेव्हा तो मेला तेव्हा त्याला भेटायला, मेला म्हणून समजलं तर 12 तासांचा प्रवास करून एका जंगली हत्तीचा झुंड त्यांच्या घराच्या बाहेरून उभारला होता. म्हणजे ते होते कुठेतरी डीप जंगलमध्ये, पण त्यांना तिथं न्यूज कशी कळाली हेच सगळ्यांना प्रश्न आहे, हा मेला म्हणून. तर त्याच्या आधी काय स्टोरी झाली होती ते त्यांनी सांगितली बरं का. हा जो लॉरेन्स अँथनी होता त्याला जंगली हत्तींची भाषा समजायची, त्यांच्याबरोबर तो राहायचा, त्यांचे सगळे इशारे वगैरे त्याला समजायचे, त्यामुळे तो त्यांची केअर करू शकत होता. पर्यावरण मित्र होता. जेव्हा अमेरिका आणि बगदाद यांचं युद्ध झालं तर त्याच्यामध्ये अनेक जंगली जानवर जे होते ते तडफडत होते भुकेने. अक्षरशः सिंह वगैरे सुद्धा त्यांना ते बॉम्बस्फोट वगैरेमुळे ते कुठं जाऊ न शकत असल्यामुळे एके ठिकाणी घाबरून बसलेले होते. मग हा जाऊन त्या सगळ्या प्राण्यांना रेस्क्यू करून आणलं त्यांनी आणि त्यांनी आपल्या एरियामध्ये त्यांचं सांभाळ केला, त्यांचं सगळं खाऊ पिऊ घालणं, पालन करणं वगैरे हे सगळं केलं. तर त्याच्याकडं प्रायव्हेट गेम रिझर्वर होतं. तर ते तिथं त्यांनी काय केलं की जंगली हत्तींचा झुंड बाहेर फिरत होता आणि त्यांना शिकारी लोक मारत होते हस्तिदंतासाठी. आणि ते खूप चांगली दातं होती त्यांची.
त्यामुळं कोणी पण येणार आणि त्यांना शिकार करणार, त्यांची दातं काढून घेणार. मग हे सगळं चालू असल्यामुळं त्या जंगली हत्तींना माणसांबद्दल चीड झाली होती. त्यामुळे ते माणसांना बघितले की खवळायचे हत्ती आणि मग पिसाळल्यासारखं करून ते नासधूस करायचे, अंगावर जायचे असं वगैरे. मग म्हणल्यावर सगळे ते क्रुद्ध झालेले हत्ती होते. त्यांना यांनी काय केलं, लॉरेन्स अँथनीनी आपल्या एरियामध्ये आणलं. त्यांना काय ते इंजेक्शन वगैरे लावून घालतात ना, ट्रँक्युलायझर्स वगैरे, तर ते बेशुद्ध करून त्यांना आपल्या एरियामध्ये आणलं. त्यांच्याबरोबर वेळ घालवल्यानंतर त्यांचा भरवसा जिंकला. ह्याच्यात खूप वेळ गेला बरं का. त्यांचा भरवसा जिंकला आणि त्यांच्याबरोबर थोडी मित्रता केली आणि मग काय म्हणायचं, त्यांना विश्वस्त झाला आता हा. त्यामुळे ते त्याच्याबरोबर फ्रेंडली राहू लागले. एक झुंड कुठून तरी कुठल्या तरी एरियात असं झालं असं कळलं त्यांना की त्या एरियात राहत होता तो झुंड हत्तींचा. तिथलं ते त्यांचं जे संरक्षक तारा वगैरे बांधलेले असतात ना, फार इंटेलिजंट असतात हत्ती. त्याला ते न करंट लागता बाहेर पडलेत तोडून, कसं वगैरे त्यांनी छान सांगितलं पुढं बरं काय का. तर ते अनकंट्रोल झाले होते आणि सगळीकडे तबाही करत फिरत होते. जर त्यांना काबू केलं नाही तर ते मारले जातील, कारण त्यांना शूट ॲट साईट असं त्यांनी ऑर्डर दिली होती, कारण ते सगळ्यांना नासधूस करत फिरत होते म्हणून. मग ते जे कोणीतरी त्यांचं असेल काय म्हणायचं प्रेमी, तर त्यांनी यांना फोन केला आणि सांगितलं की त्या हत्तींना न मारलं जावं म्हणून तुम्ही प्रयत्न करा आणि त्यांना तुमच्याकडे घ्या. तर त्यातली जी मुख्य हत्तीणी होती ना, ती फार हुशार होती. ती काय करायची, तिचे दात खूप मोठे होते, तर ती त्या करंटच्या तारना त्या दातांनी वाकवायची. न दातांना काय म्हणायचं, स्पर्श न शरीराला न त्या दाताला काय त्याचं होतं, ती दातांनी वाकवायची आणि मग ते इतक्या वेळ वाकवायची की ते तुटेलपर्यंत. आणि ते असं करून ती मग आपलं स्वतःचं पण रक्षण करायची आणि बाकीच्या सगळ्यांना सुद्धा बाहेर काढायची त्यातनं. मादा हत्तीनी आणि तिच्या पिलाला त्या झुंडच्या मध्ये कोणीतरी शिकारींनी सगळ्यांच्या डोळ्यासमोर गोळ्या मारल्या होत्या, म्हणून अजून ते हत्ती सगळे चिडले होते आणि त्यामुळे ते बेकाबू झाले होते. त्यांच्या कंट्रोलसाठी त्यांना या अँथनींनी आपल्या एरियामध्ये आणलं. तर त्या दिवशी त्यांच्याबरोबर 7 हत्ती आले, म्हणजे बेशुद्ध करूनच आणलं गेलं त्यांना. आणि त्यांना ॲज युजल ते काय केलं, तिथं ठेवलं होतं त्यांना. तर दिवसभर ते कंट्रोलमध्ये राहिले. रात्र झाली कळलं की पुन्हा काय केलं, ॲज युजल त्यांनी त्या तारा तोडल्या आणि पळाले. जोपर्यंत अँथनीला न्यूज मिळते तोपर्यंत ते खूप दूर गेले होते आणि हा शोधत पुन्हा कशासाठी, शिकाऱ्यांकडनं तो मारले जाऊ नयेत म्हणून अँथनी पुन्हा त्यांच्या मागं पळाले. 8000 वोल्टचे तारा होत्या त्या. जाताना यांनी पकडलं म्हणून त्या तारा तर तोडल्याच. तिथं त्यांचं ट्रान्झिस्टर होतं, काय म्हणायचं त्याला, हे असते ते लाईट गेल्यावर काय लावतं तुम्ही, जनरेटर वगैरे असतं ना, ते तोडून सुद्धा पळाले. आम्हाला असं बांधलं ह्या रागात. तर ते कसं तोडलं हे पण सांगितलं त्यांनी की झाडाची फांदी ओढून काढली त्यांनी आणि त्या तारांवर टाकली. इतका वेळ पाय दाबला की ते तुटत नाही तोपर्यंत त्या तारा. कसले हुशार असतात बघा की प्राणी पण, म्हणजे माणसाची बुद्धी चालणार नाही एवढी त्या प्राण्यांची बुद्धी असते. त्यातल्या त्यात हत्ती जास्त बुद्धिमान असतो. तर ते तोडून पळाले. तर त्यांच्या मागं जाऊन त्यांनी लॉरेन्सनी काय केलं, कुठून तरी त्यांना परत पकडलं. ते जिथं होते तिथं जाऊन हा अनेक दिवसपर्यंत त्यांच्याबरोबर राहिला. पुन्हा त्यांच्याशी फ्रेंडशिप वाढवली आणि मग विश्वास जिंकला. आता ते सगळे हत्ती त्या लॉरेन्सच्या निमित्तामध्ये सेफ वाटत होतं त्यांना त्याच्या निमित्तात. मग असं करत सांगितलं की आता 2012 साली या लॉरेन्सचा मृत्यू झाला आणि झाल्यावर तिथं पहिल्या दिवशीच जेव्हा त्यांचा मृत्यू झाला, 300 मैल दूर असणारा एक झुंड पहिल्याच दिवशी सगळे हत्ती त्या झुंडातले त्या घराबाहेर मूक येऊन उभारले. जसं आपण ते काय म्हणतो, सॅल्यूट देतो ना, मूक सॅल्यूट देतात ना, तशा टाईपमध्ये
काही आवाज न करता, इवन रस्त्यात पण काही नासधूस न करता असे येऊन त्या घराबाहेर उभारले होते. दुसऱ्या दिवशी दुसरा झुंड आला. असे अनेक दिवस अनेक झुंड येऊन त्यांनी शोक प्रदर्शन केलं तिथं. हत्ती तर म्हणजे असे सेन्सिटिव्ह असतात की 2 दिवसपर्यंत त्यांनी न खाता पिता पूर्ण पैदल प्रवास करून ते तिथंपर्यंत येऊन उभारले होते त्यांच्या. आणि हे झालं असं एकदा नाही तर प्रत्येक वर्षी 2 मार्चला ते तिथं येतात त्यांच्या घराच्या बाहेर. बघून यायचं का जाऊन? तर ते त्यांना कोण सांगतंय की 2 मार्च आहे आज, आणि कोण सांगितलं त्यांना तो मेला म्हणून? हे पण सगळं गूढ आहे अनेकांना. म्हणजे म्हणायचं ना, वेवलेन जुळतात ना, ते असं असतंय की ज्यांच्याबद्दल काय भावना जोडलेल्या असतात तर असं कशाही रीतीने त्यांना ते न्यूज कळतात. आणि मग एवढ्या दुरून सुद्धा ते तिथंपर्यंत आले आणि त्यांच्याबद्दल कोणाला भयसुद्धा वाटलं नाही जेव्हा ते येऊन तिथं उभारले. आणि न त्यांना कोणाविषयी भय होतं. म्हणजे असे तिर्यंचांचे परिणाम सगळ्यांविषयी ज्यांनी आपल्याला मदत केली, वाचवलं, तर त्यांच्याविषयी उलटं वात्सल्य येतं त्यांच्या अंतरंगामध्ये, त्यांच्याविषयी मित्रता येते. पण इथं मनुष्य काय करतोय हो? कशासाठी सांगितलं मी हे सगळं? बकरी ईद म्हणून लोक त्या सगळ्या मूक पशूंना, निर्बल पशूंना मारतायत. तर असं एकाने मला विचारलं होतं एकदा, मी ट्रॅव्हलिंग करत असताना माझ्या शेजारी एक स्त्री बसली होती. ती म्हणली की त्या निर्बलांचा जन्म आपल्यासाठीच झालेला असतो, मग कशासाठी असं तुम्ही रोखताय? म्हणजे किती चुकीची मान्यता असती लोकांची की झाडपाला आहे ना ते त्यांच्यासाठी आणि ते आपल्यासाठी जन्मलेत. म्हणजे कोणाला जगायचा अधिकार आहे, ते पण स्वतंत्रतेने राहणारे जीव आहेत, हे कोणाला विश्वास नाही बसत. आणि त्यामुळं त्यांच्या जन्मावर घात घालतात लोक. म्हणून सांगितलं की असं ते सुद्धा आपल्या आपल्या स्वतंत्रतेला इच्छितात, सुखाला इच्छितात, आणि आपण त्यांचं जीवन घात करणं योग्य नाही. म्हणून सांगितलं जर घात करणार तर असं म्हणलं एकांनी तत्व समजल्यावर, समजून घेतलं असं सगळं, तर म्हणले त्यांनी त्यांचं भोगतात. काय चुकलं? त्यांनी केलं होतं पूर्वजन्मात म्हणून त्यांचं ते भोगतात. हा कसाई होता तो काय होता? मागच्या भवामध्ये शेळी होता आणि तो जी शेळी आहे ती कसाई होता. दोघं म्हणले एकमेकाला मारले म्हणून पुन्हा असे झालेत, आता पुन्हा ते एकमेकांना मारायले. मग काय चुकलं? काय करायचं मग? म्हणजे होतं असंच की तुम्ही ज्याला मारलात ते पुढच्या जन्मात सबळ होतो आणि ते तुम्हाला मारायला येतो. पण या भवात तुम्ही जर पुरुषार्थ केला आणि त्याचं ते चक्रस्थ थांबवलं, जर मी त्याला आज नाही मारलं, ती शत्रुता जर विसरून गेलो आपण, तर त्या जीवाचं पण कल्याण आणि माझं पण कल्याण हे नाही कळत. म्हणून सांगितलं की त्याच्याविषयी त्याला काय शिराबिरा खाऊ घालतात आणि नंतर सुरा लावतात. म्हणजे म्हणायचे की किती निर्दय झालाय जीव मनुष्य. सांगितलं की त्याला सगळं सजवतात, मडवतात, बँड लावतात आणि मग नंतर शेणाई वाजवत वर पाठवतात. म्हणजे किती निर्दयतेने कृत्य करतात. म्हणून ज्याला अहिंसा कळली, जीवदया कळली, तर त्याच्याकडून असा घात होणार नाही. म्हणून असं स्वतःला जाणा तर सुख आहे, अन्यथा दुःख भोगावं लागणार. 4 गतीमध्ये फिरायचं नसेल तर पुरुषार्थ हा करावा लागणार आहे की मी जाणणार आहे, मी या सगळ्या गती आगतींपासून भिन्न आहे. गतीमध्ये फिरणं हा माझा स्वभाव नाही आहे. मनुष्य आहात की नाही? होय म्हणताय? कोण आहे हो तुम्ही? मनुष्य आहे. तर मनुष्य मानलं तर चूक झाली उलट. म्हणजे कुठल्याही पर्याय रूप मी नाही आहे ह्याचं भावभासन पाहिजे. त्या तिर्यंचांना सुद्धा आपण म्हणजे आपल्या सहवासात जर कुठले तिर्यंच आले, असं आमच्या सहवासातलाही यायचे बरं का. म्हणजे एकदा काय झालं तर 2 घारी आल्या होत्या आमच्या घरात. असं रात्रीच्या वेळीस त्या वरच्या ओपनिंगमधनं खाली आल्या आणि सगळं पॅक होतं, बंद होतं, लाईट नव्हते, 0 बल्ब चालू होतं एक इथं फक्त. आणि त्यांना ते काय रस्ता चुकून आल्या, त्या घुसल्या इथं खाली आणि आम्ही सगळे आत होतो. आणि ते फड आवाज यायला लागलं, ते येऊन इकडं तिकडं चोची मारतायत. म्हटल्यावर आम्ही उठलो, काय झालं घाबरून आवाजाने. आणि बहुतेक घरात कोण त्या दिवशी वडील नव्हते, गावाला गेले होते. म्हणजे तर संकटच अजून.
म्हणल्यावर आम्ही आपलं तिथं खिडकीतनं बघितलं कोण आहे इथं बाहेर. आम्हाला दिसलं की ते घारी आहेत. काढायचं कसं त्यांना बाहेर आता? एक तर रात्रीची वेळ होती. आम्ही आपलं हुश तिकडनंच सगळं, पण ते कुठं हलतायत. त्यांना एक तर रस्ता दिसत नव्हता आणि ते त्यांचं परेशान, आणि आम्ही तिथं त्यांना बघून परेशान काय करायचं म्हणून. आणि मग ते माताजींचा फोटो होता, देवाचा फोटो होता, त्याला लाईट होतं त्यामुळे ते तिथे टोची मारत होत्या जाऊन. आम्हाला म्हणायचं होतं कुठं ते नासधूस करू नयेत किंवा कुठं काय त्यांना पण त्रास होऊ नये ह्याच्यासाठी म्हणून. आणि सकाळपर्यंत थांबावंच लागणार होतं, इलाज नव्हता. सकाळ झाल्यावर उजेड झालं की ते आपलं निघून गेले. काय झालं? तुम्हाला कशाचं भय? चांगलं सेफ आतमध्ये दरवाजाच्या आत होता तुम्ही, तिथं तर येणार पण नव्हते. पण म्हणजे आपल्याला काय नाही केलं तर भय, आणि मग त्यांच्यावर तर सुरा चालवतोय म्हणल्यावर त्यांना किती भय. का मरावं त्यांनी? म्हणजे किती त्यांचं जीवन काय तुमच्या अधीन आहे का? किती साधी सहज गोष्ट आहे की उलट तेवढ्या निमित्तात आपण अभयदान देऊ शकतो, एखाद्याला जीवदान देऊ शकतो, तर आपल्याला अनेक भावापर्यंत आपलं संरक्षण झालं. माताजींना एकाने विचारलं की कसं करायचं असतं अभयदान. तर माताजींनी म्हणले की खूप सोपं आहे. एखाद्या वेळेस जाऊन तुम्ही त्या कसाई खाण्यातनं कोणाला वाचवू शकत नाही तर जाऊ दे, पण म्हणले तुम्ही बाजारात जावा. काय करायचं? सगळ्यात कमी पैसे लागतील, सगळी किडकी भाजी आणायची विकत आणि ती सेफ साईडला सोडायची, जेणेकरून त्याला कोणी हॉटेलवाले नेले तर तसंच्या तसं उकळायला टाकतील, किंवा कोणी न बघता मोडलं तर त्यात ते मरतील. मग त्यांचं रक्षण झालं ना तुमच्याकडून. म्हणजे इतकं सहजतेने तुम्ही जीवदया करू शकता. म्हणजे कसं आणतो? भेंडी आणताना कसं आणता? खिडकी आणता का नाही? निवडून आणता. म्हणजे खिडकी ठेवता ना तिथं, ती जाती सगळी हॉटेलांमध्ये, आणि मग ते कसे शिजवणार आहे तो? म्हणजे आपण फुकट त्या जीवांना मरायसाठी सोडलं तिथं, असं झालं. म्हणून उद्या भाजी खरेदी करताना अशी खरेदी करा, त्यातनं जे आले ना जीव तुमच्या निमित्तात उलट त्यांचं रक्षण झालं चांगल्या ठिकाणी. आपण रक्षण करतोच. हो ना? निवडून काढता का नाही तिथं ते सांग घेताना? मग ते काढायला नको हे सांगाले मी. तेवढे तर जीव तुमच्या निमित्तात वाचले. जाऊ दे, 4 भेंड्यामध्ये 2 भेंड्या खराब आले तर भेंडी खाऊच नाही, हे चांगली गोष्ट आहे सगळ्यात. पण जी काय भाजी किडकी आली तुमच्याकडं, तर तुमच्याकडून पाहिलं जाईल आणि त्यांचं रक्षण तरी होईल. पण बाहेर कोणी असं रक्षण करणारं नाही. काय म्हणते? म्हणजे म्हणायचं म्हणून की असं तिर्यंच्यांना आपण मारत नाही, पण ते मरायला लागले तर आपण काय करतोय? आमच्या झाडावर पण असं तो बगळे टाईप काहीतरी बसतात रात्रीच्या, क्या असं ओरडत असतात. ते पतंगाच्या त्या दोरीत अडकले होते. एवढं त्यांनी म्हणजे असं त्याचे बाकीचे सगळे त्याचे फ्रेंड्स म्हणजे इतके त्याच्या असं ओरडत होते ना, म्हणजे त्यांनी ते झाड खूपच उंच आहे, म्हणजे काहीच करू शकत नव्हतं. काय केलं ते सांगा. ते नंतर आपोआप त्याने गेला, म्हणजे ते तुटलं असेल, काय झालं असेल. होय, ह्याच्या विरुद्ध आमच्याकडं झालं की ते इथं वर अडकलेलं, ते आडवं गेलेला मांजा, आणि त्याच्यामध्ये त्याचं पतंगात ते पंख अडकला होता. आणि आमच्याकडं परगावचे कोणीतरी आले होते, तर त्यांना दिसलं की ते फडफडायला लागले आणि वर अडकले. आणि ते मांजा ते नाही बाहेर, ते नाही का सनी भाया वगैरे आले होते, ते वाचलं की पण येणार कसं, त्याला पंखातच अडकले त्यामुळे त्यांना उडायला पण आली आणि असं मोठं दिसायला लागलं. आम्ही ते मोठं बघून भीती वाटायला लागली. मी आणि केवळ दोघंच होतो. मग केवळ वर झाली, ते कटकर मांजा कट केल्यावर ते खाली पडलं. इथं खरं काय उडायला ना, त्याला पाणी जे ठेवलं आम्ही, काय त्याच्या पंखातनं रक्त यायला लागलं होतं. मग असं ते त्याला थोडंफार इलाज केला आणि प्राणीमित्रांना बोलवलं होतं. मग ते घेऊन गेले त्या बॉक्समध्ये. पण हे वाचलं. तर बाहेर रस्त्यावर काय झालं होतं, वर अडकलं म्हणल्यावर ते जे परगावचे आले होते त्यांना दिसलं. ते म्हणले मी सोडवतो त्याला, आणि ते वर गेले आणि त्या मांजाला तोडलं एका साईडने त्यांनी, जेणेकरून तो मुक्त व्हावा. हे भाव होते सगळे खाली बघायला उभारले होते काय होते, काय झालं वगैरे म्हणून. आणि ते बघत असताना नेमकं ते तोडलं, ते खाली पडलं, पण सगळ्यांच्या पायाच्या मधनं कुत्रं आलं. आणि काय म्हणायचं, तिथं राहून ते जिवंत होतं, पण खाली पडलं, आणि कोण सोडवणार त्याला त्याच्यातनं.
म्हणजे ज्याचं जीवन जिथं संपायचं तिथं, म्हणजे आपले भाव तर रक्षेचे केले ना आपण, तेवढ्या निमित्तात आपल्याकडून तर म्हणजे डोळ्यातले भाव सुद्धा प्राण्याच्या आमच्या कळतात. ते खारुताईला मांजरीने पकडलं होतं आणि मी बघितलं ते. मग त्या मांजरीला मी हकललं, असं बंगल्याच्या चारी दिशेनं मोकळी जागा आहे आणि त्या मांजरीला हकललं, ती एका साईडने निघून गेली. मला वाटलं तर ती गेली असेल, म्हणजे खूप वेळ मी तिला हकलत होते पण ती काही जात नव्हती. मला वाटलं तर ती गेली असेल आणि मी अशी वळली तर ती इकडून येऊन अशी आली, पटकन धरली आणि लगेच म्हणजे 1 सेकंदात माझ्या डोळ्यासमोर ते झालं. म्हणजे असं किती दुःख आहे त्या तिर्यंचांना, कुठून कुठून स्वतःचं रक्षण करणार. असंच ते एका ह्याच्यात सांगितलं ना, काय झालं होतं, फार्म हाऊस होतं एक बाहेर आणि तिथं कुत्र्याने पिल्लं घातली होती. आणि ती कुठं घातली होती, जरा असं टेरेसच्या वर, असं छोटं घर होतं एक आणि तिथं टेरेसच्या वर घातली होती. रात्रीच्या वेळेस शेत होतं ते, रात्रीच्या वेळी सगळेजण झोपली तर ते रक्षण करायला ते कुत्रं बसलं होतं आणि पिल्लं तिथंच त्याच्याजवळ. आणि वाघ आला होता तिथं. आणि काय करणार हो, ते कुत्रा भुंकाय लागला, वाघ आला म्हणून. ते कुत्र्याला बांधलेली साखळी, काय करणार ते तर, आणि ते सगळ्यांना जागं करायला भुंकतंय तर त्याचं लक्ष ह्याच्याकडं गेलं, वाघाचं. आणि ते तिथं येऊन उंच त्या उडी मारून गेलं तर त्या कुत्र्यानी तर विरोध केला, पण पिल्लं काय करणार, पिल्लाला उचलून घेऊन गेलं ते. किती दुःख भयंकर असतं बघा की, म्हणजे डोळ्यासमोर ते. आणि पण अनेक गोष्टी सांगितल्या ना तिथं की ते भूकंप झाला तर तुम्ही त्या गायींना वगैरे बांधलेला असता, कुठं जाणार तुम्ही, पळून जाता घराच्या बाहेर, पण घर पडलं त्यांच्यावर. ते नाही का लँडस्केप झालं होतं एके ठिकाणी, तर तिथं असणारे गेल्या वर्षी ते कोल्हापूरला नाही का पूर आलेला, सांगलीला. तशीच पडली. म्हणजे किती कशा कशा प्रकारांनी सांगितलेलं तर शास्त्रामध्ये फार थोडं आहे, पण असं दिसतंय आपल्याला तर किती भयंकर दुःख आहे. अशा दुःखाला आपण पण अनेक वेळा प्राप्त झालोय. हे बघून तरी ॲटलिस्ट आता त्यांना त्रास द्यायला नकोय, त्यांची मुक्तता करायला पाहिजे. हे समजलं तर तेवढं त्या कोणाला जर ह्याच्यातनं बोध मिळाला किंवा ज्ञान प्राप्त झालं तर अहिंसेच्या निमित्तात एखादा जीव वाचला तरी सुद्धा चांगला आहे. म्हणून भावना तर आपली अशी ठेवायची की सगळ्या जीवांची रक्षा हो, कोणाला हिंसेचे भाव न हो आणि आपल्याकडून सुद्धा कुठल्याही प्रकाराने हिंसा न घडो अशी भावना करा. ओम. जाणा. अहिंसा स्वभावी रत्नत्रय संपन्न जीव जाणा. पहा, हिंसा करणे हा माझा स्वभाव नाहीच. हिंसेमध्ये माझे सुख नाहीच. मी मनुष्य नाही, तिर्यंच नाही, देव नाही, नारकी नाही, मी तर जीव आहे. सर्व गतींना मात्र जाणणाराच आहे, सुखदुःखाला मात्र जाणणाराच आहे. न्यायक स्वरूपोऽहं जीवोऽहम्. विसर्जन.